नमस्कार. श्री वल्लभ आयुर्वेद आश्रम आणि परिणिता वुमन वेलनेस सेंटर केरडी दापोली इथे आपलं स्वागत. आज आपण अश्वत्थ या वृक्षाविषयी, तिचे आयुर्वेदीय औषधी उपयोग यांची माहिती घेण्यासाठी म्हणून आपण हा व्हिडिओ करतोय. अश्वत्थ म्हणजे पिंपळ. या अश्वत्थाचा महिमा गुरुचरित्रामध्ये खूप अपार वर्णिलेला आहे आणि आयुर्वेदामध्ये या अश्वत्थ म्हणजे पिंपळ या वृक्षाचा औषधी उपयोग हा खूप मोठ्या प्रमाणावरती वैद्यवर्ग करीत असतात. आता शिशिर ऋतू संपत येऊन वसंत ऋतू सुरू झालेला आहे. कोकिळ काल परवाच गायलेली ऐकायला मिळाली आणि आता या पिंपळाला कोवळी पानं फुटायला लागलेली आहेत. खूप मोठा हा वृक्ष आहे. बरीचशी पानं त्याची गळून गेलेली आहेत आणि आता नवीन कोवळी अगदी पालवी फुटते आहे. ही पालवी अतिशय गुणकारी अशी औषधी आहे. रसाला चवीला तुरट असं हे पिंपळाचं कोवळं पान हे शरीरामध्ये तुरटपणा ज्या ज्या गोष्टींनी निर्माण होऊन शरीराला त्याचा फायदा होण्यासाठी मदत करतं ते गुणधर्म आपल्याला रक्तशुद्धीसाठी आवश्यक असतात. तर तो त्वचाविकार आणि रक्तशुद्धी यांच्यासाठी या पिंपळाचा अतिशय सुंदर उपयोग होतो. या पिंपळाची कोवळी पानं ही आपण कुटून कोवळी पानं बारीक करून त्याची चटणी स्वरूपात असं अगदी छोटासा चमचाभर इतकी चटणी खाऊ शकतो की जी आपली रक्तशुद्धी करण्यासाठी आणि त्वचाविकारांना शमन करण्यासाठी म्हणून याचा उपयोग आपल्याला करता येतो. या पिंपळाची जी साल आहे ही आपण काढून या सालीचा उपयोग विविध काढे करण्यासाठी म्हणून उपयोग करत असतो. या पिंपळाच्या सालीचा काढा हा आपण अनेक मणक्याचं दुखणं, गुडघ्याचं दुखणं यामध्ये चक्क त्या काढ्यांनी त्या सांध्याला आंघोळ घालतो किंवा त्वचा विकारांमध्ये सुद्धा या पिंपळाच्या सालीच्या काढ्याने आंघोळ हे आम्ही रुग्णांना करायला लावत असतो. विविध प्रकारचे त्वचा विकार, अगदी कुणाच्या त्वचेवरती अशी लाल लाल चकंदळ आलेली असतात. अनेक लोक जे डायबिटिक पेशंट्स आहेत त्यांना त्वचा विकार त्रास देत असतात. कुणाला विविध फंगल इन्फेक्शन्स यांचा सामना करावा लागतो. अनेक स्त्रियांना अंगावरती पांढरं जात असतं. योनिमार्गामध्ये काही इन्फेक्शन्स होऊन योनिमार्गामध्ये खाज येऊन, कंड येऊन व्हाईट डिस्चार्ज होत असतो. सर्व्हिसायटिस असेल, योनिमार्गामध्ये सूज असेल तरीसुद्धा असे हे पांढरे स्राव येत राहतात. तर या पिंपळाच्या सालीच्या काढ्यांनी त्या योनिमार्गाला पूर्ण आतून स्वच्छ करून धुवून ते सगळे स्रावसुद्धा स्वच्छ करून ती सूज कमी करता येते. अनेक स्त्रियांना अंगावर भरपूर ब्लिडिंग होणे, मुख्यतः जो मेनोपॉजचं पिरियड आहे त्यामध्ये अनियमित रजस्राव काही वेळेला खूप मोठ्या प्रमाणावरती अंगावरती पांढरं जात असतं किंवा लालही जात असतं. त्यामुळे अगदी स्त्रिया बेजार होऊन जातात आणि विविध प्रकारच्या हॉर्मोनच्या गोळ्या त्या खाऊन त्यांना रक्तस्राव तो थांबावा लागतो. तर हे निसर्गाकडनं उपलब्ध असलेलं असं एक सुंदर असं औषधी द्रव्य की ज्याच्या सालीच्या काढ्यामुळे अनेक रुग्णांचे अति प्रमाणामध्ये अंगावरती जाऊन जे त्रास भोगायला लागत असतात ते आपल्याकडे कमी होताना दिसतात. या पिंपळाच्या सालीचा उपयोग हा रक्ताची शुद्धी करणे, वातशमन करणे, शरीराला स्थिरत्व देणे असं म्हणून अतिशय उपयोग होतो. कषाय रस त्यातला तुरटपणा हा अतिशय महत्त्वाचा गुणधर्म आहे की जो सूज कमी करतो. गुडघ्यांवरती सूज असू दे, मणक्यांमध्ये सूज असू दे किंवा शरीराच्या अन्य वेगवेगळ्या ठिकाणी येणारी सूज, अगदी पोटामध्ये सुद्धा घेण्यासाठी या पिंपळाच्या सालीचा काढा आम्ही रुग्णांना घ्यायला लावत असतो. तर यामुळे सूज कमी होऊन, इन्फ्लमेशन कमी होऊन आपल्याला विविध विकारांमध्ये मुख्यतः वातरक्त, सध्याच्या कालावधीमध्ये अनेक लोक आमवात म्हणून चिकित्सा घेत असतात.
तर त्यातले अनेक रुग्ण असे आहेत की जे आमवताचे नाहीच आहेत, ते वातरक्ताचे पेशंट आहेत. त्यांची बोटं वगैरे वाकडी होतात, खूप दीर्घकाळ त्यांना तो व्याधी असल्यामुळे. तर त्या अशा प्रकारच्या वातरक्तामध्ये या पिंपळाच्या सालीचा उपयोग हा अतिशय सुंदर होतो. काढा करून घेऊन या पिंपळाच्या सालीपासून, पानांपासून एक घृतसुद्धा आम्ही बनवत असतो. काही प्रकारची तेलं बनवता येतात, अश्वत्थ पत्र आणि अश्वत्थ वृक्षाची साल घेऊन. असं लक्षात घ्या की शेकडो वर्ष अशा प्रकारचे अश्वत्थाचे वृक्ष हे टिकाव धरून असतात. कुठे एखादी भिंत मिळव इमारतीची, तिच्यावर सुद्धा जरासं बीज पडलं तरीसुद्धा तिथे ते रुजून, तिथे जी काय पाणी, बाष्प, हवेतली काय ह्युमिडिटी, त्या भिंतीवरती मिळणारे थोडेफार काही अन्नद्रव्य, एवढ्याशा सुद्धा द्रव्याच्या मदतीने तो स्वतःचा जीव टिकवून धरतो. तग धरून ठेवण्याची क्षमता या झाडामध्ये आहे. या निसर्गामध्ये असणाऱ्या अनेक ज्या वनस्पती आहेत त्यांच्याकडून शिकून घेण्याच्या खूप गोष्टी असतात. कितीतरी संकटांचा सामना करून हे झाड अशा दुष्कर परिस्थितीमध्ये सुद्धा वाढून ते जगत असतं. तर जगण्याची प्रचंड अशी क्षमता हे या वनस्पतीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर त्याची वनं काही एका रुग्णाचा अनुभव सांगतो. त्याच्या हाताची जी नखं असतात ती कंप्लीट झडून गेली होती. फंगल इन्फेक्शन म्हणा किंवा काही रक्तातल्या कमतरता याच्यामुळे हाताची नखं झडून गेली होती, अगदी गायब झाली होती. या पिंपळाच्या सालीचा काढा त्या पेशंटला घ्यायला लावल्यानंतर 1 महिना 1.5 महिना गेला असेल, असा आनंदाने दाखवत आला. वा, छान सुंदर नखं आली परत. अतिशय खुश होता. त्या प्रसंगानंतर आता ह्या गोष्टीला सुद्धा 5-6 वर्ष झाली असतील, मी या वृक्षाच्या वनस्पतीच्या प्रेमात पडलो. अगदी झडून गेलेली नखंसुद्धा जर समजा शरीरामध्ये निर्माण करण्याची क्षमता या वनस्पतीमध्ये असेल, आणि हा तर कल्पवृक्ष आहे. मोठ्या मोठ्या धार्मिक ग्रंथांमध्ये गुरुचरित्रासारख्या त्याचा महिमा गायलेला आहे. अगदी गीतेमध्ये सुद्धा जो 15वा अध्याय आहे पुरुषोत्तम योग, त्याच्यामध्ये ऊर्ध्वमूल मधशाख अश्वत्थम प्राहुरव्ययम, उपमासुद्धा अश्वत्थ वृक्षाची दिलेली आहे श्रीकृष्णाने. तर असं हे पवित्र असं झाड अतिशय मेडिटेशन, ध्यानधारणा करण्यासाठी प्रचंड पॉझिटिव्हिटी असलेलं, शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करून देणारं, प्रखर अशा उन्हामध्ये सावली निर्माण करून देणारं असं हे झाड, असा हा वृक्ष, अशी ही वनस्पती, जिची मुळंसुद्धा खूप लांबवरपर्यंत जाऊन सगळा जलीय अंश शोषून घेत असतात, अन्न घटक शोषून घेत असतात. खूप खोलवर जाऊन ही मुळं लांबपर्यंत जाऊन अन्न मिळवतात. विविध औषधी खनिज द्रव्य त्यामुळे या झाडामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अगदी या झाडाला एखादा टोक मारला तर त्याच्यापासून जो चीक येणारा असतो तो सुद्धा एक लाख स्वरूपातला हा रक्तस्तंभन करणारा अतिशय सुंदर असा घटकद्रव्य आपल्याला मिळतो. सध्या हृदयविकारी अनेक रुग्ण आहेत, ज्यांच्या हृदयांच्या रक्तवाहिन्यांमध्ये अनेक दोष निर्माण होत असतात. त्यांच्यामध्ये सुद्धा ह्या अश्वत्थाचा उपयोग हा फार सुंदर होताना दिसतो. ब्लड प्रेशरचे रुग्ण असतील, हृदयविकारी असतील, हृदरोगी असतील, या पानांचा आकारसुद्धा बघा, हृदयाच्या आकाराचा आहे. आणि तो असं लक्षात घेऊन या अश्वत्थ महिमा जो गायलेला आहे तो आपण लक्षात घेऊन आपल्या आरोग्यासाठी याचा उपयोग करून घेतला पाहिजे. आता याच पिंपळाच्या सालीचा उपयोग करून आपण श्रीवल्लभ आयुर्वेद आश्रमामध्ये काही औषधं बनवत असतो. त्यातलीच एक महत्त्वाची स्टेप म्हणजे ह्या अशा पिंपळाच्या साली काढून या सालींपासून पहिल्यांदा ते साली कुटून घ्यावे लागतात. अतिशय शीत गुणधर्माचं असं हे औषध. याच्या साली पहिल्यांदा अशा काढून त्या कुटाव्या लागतात, तुकडे करून घ्यावे लागतात पहिल्यांदा, मग वाळवावे लागतात. वाळवून त्याचं चूर्ण करून ठेवता येतं आणि काढा करून ठेवता येतो. याचा तेल बनवण्यासाठी, काही घृतं बनवण्यासाठी याचा उपयोग होतो.
तर अशा प्रकारचं हे सुंदर असं वृक्ष. मेहनत पुष्कळ आहे, पण ती मेहनत रुग्ण कल्याणासाठी, विविध व्याधींमधून रुग्णांना बाहेर काढण्यासाठी म्हणून महत्त्वाची असते. आयुर्वेदामध्ये अगदी छोट्या छोट्या ज्या क्रिया आहेत त्याच्यासाठी सुद्धा तेवढा वेळ, कष्ट, परिश्रम यांची गरज असते. आणि हे करताना आपली भावनासुद्धा अतिशय चांगली हवी. ते जे द्रव्य औषध बनवत आहे त्यावेळेला सुद्धा आपले विचार पॉझिटिव्ह हवेत. या अशा प्रकारच्या वृक्षांना जेव्हा आपण काढत असतो तेव्हासुद्धा कृतज्ञतापूर्वक ते काढून ते औषध बनवताना सुद्धा आपली भावना ही कृतज्ञतेची, रुग्णांना बरं करण्याची अशीच असावी लागते. म्हणजे अतिशय छान असा परिणाम बघायला मिळतो. ज्या रुग्णांना आम्ही सांगतो की तुम्ही रुग्णाची अशी पिंपळाची साल काढून आणा आणि त्याचा असा काढा बनवा, तेव्हासुद्धा त्यांना सांगतो की त्या झाडाला पहिल्यांदा जाऊन प्रार्थना करा आणि प्रार्थनापूर्वक त्या झाडाला पहिल्यांदा अक्षत वाहून, तिथे एखादी उदबत्ती लावून, त्याला पाणी घालून मग त्याची साल काढा. अधिक आपण त्या वनस्पतीशी जवळीक साधून प्रेमाने जर समजा असं औषध आणलेलं असेल तर ते नक्कीच आपल्या शरीरामध्ये आपल्या व्याधी परिमोक्षासाठी हे मदत करणारं ठरतं. धन्यवाद.